नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। पुण्यातील जमीन व्यवहाराबाबत पार्थ पवार यांच्यावर आरोप होताच माध्यमांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली आहे। यावर नागपूर येथे बोलत असताना ते म्हणाले की सदर प्रकरणासंदर्भात मी सर्व माहिती मागवली आहे। महसूल विभाग, IGR, लँड्स रेकॉर्ड याची सर्व माहिती मागितली आहे। योग्य ते चौकशीचे आदेशही दिलेले आहेत। सर्व माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी जे सांगायचे ते सांगेन। पुढे ते म्हणाले की अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्राथमिक दृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याबाबत योग्य माहिती घेऊनच बोलले पाहिजे। त्या दृष्टीने आज माहिती मिळाल्यानंतर शासनाची पुढची कारवाई काय आहे त्याबाबत दिशा स्पष्ट करू। डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे नागरिक जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे। आता यावरूनच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप आणि महायुतीला टोला लगावत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचे म्हटले आहे। भाजपवाले कालपासून लंडनमध्ये मुस्लिम प्रधानमंत्री झाले हा एक विषय रेटत आहेत। यावरून भाजपला फक्त मुस्लिम महापौर हा एक नॅरेटिव्ह सेट करायचा आहे। मग भाजपने अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले ते मुस्लिम होते म्हणून ते कट्टर धार्मिकतेचे होते का? मानसिकता महत्त्वाची आहे असे संदीप देशपांडे म्हणाले। पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कमध्ये IT पार्क आणि डेटा सेंटर उभी करण्याची तयारी सुरू केली। केवळ 1 लाखांचे भांडवल असलेल्या कंपनीला अशा गोष्टी कशा शक्य होतात असा सवाल अंबादास दानवेंनी केला। या व्यवहारासाठी उद्योग मंत्रालयाकडून 48 तासात स्टॅम्प ड्युटी ही माफ करण्यात आली, तर अवघ्या 27 दिवसात हा व्यवहार झाल्याचा दावा दानवेंनी केला। राज्यात काय परिस्थिती आहे, देवाभाऊ म्हणावं की मेवा खाऊ म्हणावं अशी टीका त्यांनी केली। मुरलीधर मोहोळ जैन बोर्डिंगची जमीन घेतायत। अजित पवार यांचे चिरंजीव 2 दिवसात जमीन घेतात। 1800 कोटींची जमीन 300 कोटीत घेतात आणि त्याला स्टॅम्प ड्युटी 500 रुपये लागते। इकडे अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते असा टोमणा दानवेंनी लगावलाय। उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। त्यांचा दगाबाजरे ही मोहीम सध्या चर्चेत आहे। आज उद्धव ठाकरे हे धाराशिव जिल्ह्यात आहेत। त्यांनी करजखेडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची एक क्लिप ऐकवली। निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार। तो त्यांनी उपस्थितांना ऐकवला आणि कोरा कोरा कोरा, मग आता कुठे गेला चोरा 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 असा टोला त्यांनी लगावला। मतचोरी करून सत्तेत आला, आता कुठे गेलात असा सवाल त्यांनी केला आणि जोरदार फटकेबाजी केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंशी संवाद साधला आहे। या महत्त्वाच्या संवादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती आला आहे। तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्ल्ड चॅम्पियन्स म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंची चर्चा करत असताना दिसत आहेत। आगामी ICC T20 महिला चॅम्पियनशिप 2025च्या दृष्टीने हा संवाद अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। देशाचे नेतृत्व करणाऱ्या प्रधानमंत्र्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल। शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे। यामुळे त्यांना मुंबईतील भांडूपमधील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर आहेत। सध्या त्यांच्यावर आवश्यक तपासणी आणि उपचार सुरू आहे। त्यातच आता संजय राऊत यांनी रुग्णालयातून एक फोटो शेअर केला आहे। या फोटोत संजय राऊत हे रुग्णालयातील बेडवर रुग्णाचे कपडे घालून बसल्याचे दिसत आहे। यावेळी त्यांच्या हातावर सलाईन लावल्याचे पाहायला मिळत आहे। तसेच ते एक पेपर आणि पेन हातात घेऊन लिहित असल्याचे दिसत आहे। या पेपरवर एडिट असे लिहिले असल्याने अनेक जण ते सामनाचा अग्रलेख लिहित असावे असा अंदाज बांधत आहेत। मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या विरोधात कट रचल्याची गंभीर तक्रार जालना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ही तक्रार दिली असून बीडमधून हा कट रचला गेल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे। पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे। त्यांची सखोल चौकशी सध्या सुरू आहे। या कटामध्ये कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असून त्या संदर्भात व्हिडिओ आणि इतर पुरावे मनोज जरांगे यांच्या सहकार्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे।
जालना पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून लवकरच यातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणाच्या तपासापासून आणि मनोज जरांगे यांच्या प्रक्रियेतून पुढील माहिती स्पष्ट होईल। मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या नुकत्याच झालेल्या भाषणात एक वादग्रस्त विधान केले आहे, ज्यात त्यांनी शंड असण्यापेक्षा गुंड असलेलं बरं असं म्हटलं आहे। त्यांच्या या तुफान फटकेबाजीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। पाटील यांनी यावेळी शिवसेना नेते प्रतापराव जाधव आणि संजय भाऊ यांचा उल्लेख करत ते शिवसेनेचे डॉन आणि एक हिरे असल्याचे सांगितले। शिवसेनेला गुंड म्हटले जात असले तरी गुलाबराव पाटील यांनी हे लेबल स्वीकारण्यासंदर्भात भूमिका मांडली। त्यांनी स्पष्ट केले की लोक शिवसेनेला गुंड म्हणत असतील तरी त्यांना त्याची पर्वा नाही। संत परंपरेतील एका वचनाचा संदर्भ देत गुलाबराव पाटील म्हणाले की पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याच्या हाती भगवा झेंडा, जो फोडेल उघड्या वाल्यांचा भ्रष्टाचारी हंडा। या विधानातून त्यांनी शिवसेनेच्या कणखर भूमिकेचे आणि भ्रष्टाचार विरोधातील लढ्याचे समर्थन केले। त्यांच्या या भाषणातून शिवसेनेची प्रतिमा आणि राजकीय विचारसरणी ठळकपणे समोर आली आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे। अलीकडेच संघाकडून खेळताना पंतने तंदुरुस्ती आणि लय सिद्ध केली, त्यामुळे निवड समितीने त्याचा कसोटी संघात समावेश करताना त्याला पुन्हा उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे। जुलैमध्ये इंग्लंड विरुद्धच्या 4थ्या कसोटी सामन्यात फलंदाजी दरम्यान पंतच्या पायाला चेंडू लागला होता। त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्याला 4 महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावे लागले। मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून गेल्याच आठवड्यात दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध त्याने 90 धावांची शानदार खेळी खेळली होती। महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमात समीरने अनेक विनोदी भूमिका आणि स्किट्समधून प्रेक्षकांना हसवलं आहे। त्यामुळे समीर यांचा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात मोठा चाहता वर्ग आहे। त्यांच्या प्रत्येक विनोदी भूमिका चाहत्यांच्या पसंतीस पडतात। महाराष्ट्राची हास्य जत्रा याशिवाय समीर चौगुले हे सम्या सम्या मैफिलीत माझ्या नावाचा कार्यक्रमही सादर करतात। याच कार्यक्रमानिमित्त समीर चौगुले परदेशात गेले असताना त्यांना चाहत्यांकडून जे प्रेम मिळालं त्या प्रेमानं समीर भारावून गेले आणि या खास प्रसंगाबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे।